हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे आफ्टर अ रिअली लॉंग ब्रेक, आफ्टर रिअली लॉंग टाइम. प्रियंका प्रकाश आमने सामनेच्या एपिसोड 4 मध्ये. आणि आजचा टॉपिक आहे तुमचा फेवरेट, जॉब्स इन IT. तर आम्हाला इतके मेसेजेस, इतके प्रश्न आलेत की काय सांगू. आम्हाला बराचसा वेळ लागला ऍक्च्युली थोडं प्रिपेअर करायला की काय बोलायचंय, कारण की खूप सिरियस पण टॉपिक आहे, खूप महत्वाचा पण टॉपिक आहे. म्हणजे भरपूरशा लोकांचे डाऊट्स आहेत, प्रश्न आहेत. तर म्हटलं जरा याला व्यवस्थित आरामात करायला हवा. सो आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम वी आर बॅक. आणि ओव्हर टू यू मॅडम, आज काय आहे मेनू मध्ये सांगा. मेन्यू मध्ये खूप काही गोष्टी आहेत आज. सो पण त्याच्या आधी डिस्क्लेमर की हा म्हणजे हे आम्ही जे काही बोलत आहोत ते आम्ही बेसिकली आमचा स्वतःच्या एक्सपिरियन्स थ्रू बोलत आहोत. इट इज नॉट की आम्ही फुल प्रूफ 100% जे बोलतो आहे दॅट इज गोइंग टू बी ॲप्लिकेबल टू यू, असं नाही पॉसिबल. सो आमची जी पण नॉलेज आहे आम्ही फक्त ती तुमच्याबरोबर शेअर करतो आहेत. काही गोष्टींची आयडिया आम्हाला नव्हती, वी गुगल्ड इट, वी अंडरस्टूड अँड देन वील बी शेअरिंग इट. पण येस, 80 to 90% इज वॉट वी हॅव गॉन थ्रू ऑर एक्सपिरियन्स्ड. तर बेसिकली आजचा जो पॉडकास्ट आहे ना, जर तुम्ही विचाराल की हा पॉडकास्ट कोणासाठी आहे, आजचा कोणी बघायला हवा, तर हा पॉडकास्ट बेसिकली सगळे जे इंजिनियर्स, म्हणजे एकदम टू बी रिअली फ्रँक, एकदम कोर म्हटलं तर इंजिनियरसाठी स्पेसिफिक आहे. आणि ज्यांना IT मध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांसाठी आहे. त्यांचे जे काही प्रश्न असतील विल ट्राय टू आन्सर. आम्ही डायरेक्ट क्वेश्चन असे पिक नाही केलेत. आम्ही एक जनरिक क्वेश्चन, म्हणजे मे बी एका क्वेश्चन मध्ये भरपूर लोकांच्या प्रश्नाचे उत्तर येतील असे आम्ही क्वेश्चन्स पिक केलेत. सो होपफुली तुमचा जो काही प्रश्न असेल त्याचा आन्सर येऊन जाईल आजच्या पॉडकास्टमध्ये. नसेल आला तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता आणि विल ट्राय टू आन्सर इट विदाउट वेस्टिंग मच ऑफ युअर टाइम. लेट्स बिगिन. तो फर्स्ट पॉइंट आहे की फर्स्ट पॉइंटला जाण्याआधी आय वुड लाईक हिम टू इंट्रोड्यूस की त्याचा ओव्हरऑल एक ब्रीफ बॅकग्राऊंड देऊन दे तुझ्याबद्दल. गरजेचं आहे, कारण की आम्ही कुठल्या बेसवरती बोलतोय ज्यांना माहित नसेल, जे कदाचित लोक माहित नसेल पण आम्ही हे जे काही बोलतोय तर त्याच्या आधी आम्ही काय करतोय त्याची एक आयडिया सगळ्यांना असावी. तर मी माझं थोडं एज्युकेशन बॅकग्राऊंड बद्दल सांगत होतो. मी 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलोय सुरतला. 10वी नंतर मी 11वी-12वी सायन्स केली आहे. आणि 11वी-12वी सायन्स नंतर मी एंट्रन्स एक्झाम दिली इंजिनिअरिंगची, MSCET. त्याच्यात मला चांगले मार्क्स आले आणि मला राऊंड थ्रू, मेरिट थ्रू मला कॉलेज भेटली इंजिनिअरिंगची. तर माझं इंजिनिअरिंग झालं BE कॉम्प्युटर सायन्समध्ये. आणि इंजिनिअरिंग करत असताना लास्ट इयरला आमच्या कॉलेजला तेव्हा प्लेसमेंट यायचे, कंपनीज यायचं. तर त्यात जी कंपनी आली होती त्याच्यात माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं माझं, ठीक आहे. तर त्या कंपनीत मी काम केलं. त्याच्यानंतर मी स्विच केला 6 वर्षानंतर. त्याच्यानंतर एक म्हणजे ती खूप चांगली प्रिनाऊंड मोठी कंपनी आहे, MNC आहे. जे लोक मला लिंक्डइनला फॉलो करतात त्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर मी अजून स्विच केलं, एक दुसऱ्या कंपनीत काम केलं, ती पण MNC आहे. त्याच्यानंतर आत्ता ज्या कंपनीत काम करतोय ती पण एक खूप मोठी कंपनी आहे, प्रोडक्ट्स प्लस सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे. तर आणि मला टोटल आता 11 वर्षाचा एक IT मधला एक्सपिरियन्स आहे कम्प्लीट. मी 2012 साली IT मध्ये एंटर झालो होतो डिसेंबर महिन्यात. आणि रिसेंटली मी आता 11 वर्ष पूर्ण केले. तर हा माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे. त्याच्यात मी IT मध्ये स्पेसिफिक तुम्ही विचाराल तर माझं मोस्टली लाईक मी सगळ्याच टाईपचे रोल्स केलेत डेव्हलपमेंट सोडून. आणि मी सगळ्याच टाईपचे क्लायंट्स हँडल केलेत. मोस्टली माझे US क्लायंट होते. बँकिंगमध्ये माझं खूप जास्त नॉलेज आहे, होल्ड आहे. आता सध्या मी एका इंडियन बँकिंग क्लायंटसाठी काम करतोय. तर असा ओव्हरऑल एक आहे माझा एक्सपिरियन्स म्हणा किंवा माझा बॅकग्राऊंड. तर मी माझा एक्सपिरियन्समधनं जे काही शिकलोय तेच मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे. आफ्टर दिस प्रियंका तिच्याबद्दल सांगणार की तिचा ओव्हरऑल जर्नी कशी होती, तिने काय केलंय, ती सध्या काय करतीये. तर त्याच्याने तुम्हाला पण आयडिया येईल की हा ठीक आहे, ती जे म्हणते तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा कशावरनं येतोय. ओके. सो मी माझं बेसिकली सगळं A to Z शिक्षण नागपूरमध्ये झालेलं आहे. तर 10th पर्यंत मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होती, फुल इंग्लिश मीडियममध्ये. देन लेटर ऑन 11वी-12वी मी सायन्समध्येच केलेलं. त्यानंतर अगेन MSCET जसं प्रकाशने दिलेलं, MSCET दिली, स्कोअर आला आणि त्याच्या थ्रू कॉलेज मिळालेलं. तर त्याच्यामध्ये मी जी ब्रांच पिक केली मला मिळत पण होतं कम्प्युटर सायन्स त्यावेळेस मिळत पण होतं. हे म्हणजे मी पण जेव्हा करत होतो ना आमच्या वेळेस, म्हणजे नो ऑफेन्स बट कॉम्प्युटर सोडून सगळ्याच ब्रांचेसचा खूप क्रेज होता. हो, म्हणजे मेकॅनिकल वॉज एकदम बूम, भेटायचंच नाही तेव्हा. ENTC इलेक्ट्रॉनिक्सला खूप असं लोक म्हणजे की कोर ब्रांच मध्ये जायचं, कोर ब्रांच मध्ये जायचं.
तर माझ्या घरी माझे वडील पण इंजिनियर आहेत, तर त्यांनी पण त्यांचं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मध्ये केलेलं. माझा भाऊ पण इंजिनियर आहे, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग केलेलं. माझी बहिणी त्यांनी कम्प्युटर मध्ये केलेलं. पण या तिघांचं जेव्हा मतभेद जुळून आलं तर ऑल ऑफ अस थॉट की इलेक्ट्रॉनिक्सच मी करायला पाहिजे म्हणून काय, तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधनं इंजिनिअरिंग केलेलं. इंजिनिअरिंग च्या फायनल सेमिस्टरमध्ये असताना अगेन सेम सिनारिओ लाईक प्रकाश, कॉलेजमध्ये कंपनी आली आणि त्या कंपनीत माझं प्लेसमेंट झालं. बट इट वॉज नॉट अन IT कंपनी. तर इथे ट्विस्ट आहे माझ्या ह्याच्यात. तर आय वॉज व्हेरी शुअर की मला कोर मध्ये नाही जायचंय, कारण की मला इंटरेस्ट नव्हता. बाय द वे मी ऑल क्लिअर आहे 4 वर्ष, कधी माझा बॅकलॉग लागलेला नव्हता. आय वॉज सो स्टुडियस, पण मला इंटरेस्ट नव्हता. अँड आय वॉज रिअली गुड इन टू कम्युनिकेशन अँड ऑल. आणि देवाच्या कृपेने मला तशाच कंपनीत प्लेसमेंट झालेलं. प्लेसमेंट झालं, फायनल एक्झाम दिली, ऑल क्लिअर झाली आणि मग लगेच ऑफिस जॉईन केलं. 9 मेला पेपर संपले, 30 मेला जॉईन केलं. माझ्या याच्यात बराचसा गॅप होता. मला 6 महिने 8 महिने थांबावं लागलेलं जॉईनिंग लेटर साठी. तर मी त्या कंपनीत अराउंड 2 वर्ष काम केलेलं. इट इन्व्हॉल्व लॉट ऑफ ट्रॅव्हलिंग. तर त्यामुळे म्हणजे थोडं आयडिया देऊन दे की काय होतं त्याच्यात. तर इट वॉज ऑल अबाउट ट्रेनिंग घ्यायचे मी इंजिनिअरिंग आणि MBA स्टुडंट्स करता वेन दे आर इन देअर फायनल इयर. तर भरपूरचे आताही तुम्ही म्हणजे स्टुडंट्स जर बघत असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये कंपनीज येतात, बाहेरून एक्सटर्नल ट्रेनर्स येतात, शिकवतात. तर सेम थिंग आय यूज टू डू. पण आम्ही खूप मोठ्या वास्ट लेवलवर करायचो. आम्ही IITs आणि NIT मध्ये पण जायचो ट्रेनिंग द्यायला. सो ते 2 वर्ष केलं. त्यानंतर फ्रीलान्सिंग केलं. त्यानंतर हळूहळू रिअलाइज व्हायला लागलं की बाबा अजून पुढे शिकलं पाहिजे. आय वॉज व्हेरी क्लिअर की मला MBA in HR करायचं आहे. त्यात गेले 2 वर्ष अभ्यास केला अलॉंग विथ माय जॉब. आणि आता मला टोटल आय गेस 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण आउट ऑफ दॅट 5 वर्षाचा माझा ITचा एक्सपिरियन्स आहे आणि 5 वर्षाचा आय थिंक 9 वर्ष झालेत मला जॉब करून. 5 वर्षाचा ITचा आहे, 4 वर्ष नॉन IT एक्सपिरियन्स आहे. दोघंही इंजिनियर आहोत, पण दोघांचं असं बॅकग्राऊंड किंवा फील्ड वेगवेगळे आहेत. ती HR आहे, ती MBA आहे, मी ग्रॅज्युएट आहे आणि मी टिपिकल प्रॉपर IT फील्ड मध्ये आहे. तर असं तुम्हाला आता एक बेस कळून गेला असेल की हे फक्त कोणी असं हवेत बोलणारे नाहीयेत, प्रॉपर एक्सपिरियन्स घेऊन आम्ही बोलतोय. पण हा आमचा व्यक्तिगत एक्सपिरियन्स असेल, अगेन प्रत्येकाला ऍप्लिकेबल होईल, नॉट नेसेसरी. बट हे सगळं करण्यामागचा उद्देश हे की तुमची काहीतरी याच्यातनं मदत झाली तर आमचं म्हणजे सार्थक होईल आजचा व्हिडिओ. सो लेट्स बिगिन. भरपूर झाला इंट्रो. पहिला टॉपिक ट्रेडिशनल वे टू एंटर IT जॉब्स, जे आता मी ऑलरेडीच तुम्हाला सांगून दिलं, म्हणजे जे बेसिकली चालत आलेलं आहे आधीपासून. तर काय आताही फॉलो होतच नाही, फॉलो होतं. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता मी 10वीला आहे, 12वीला आहे किंवा जस्ट इंजिनिअरिंगला आहे, तर ते ट्रेडिशनल म्हणजे आधीपासून चालत आलेलं काय की आयदर एक तर तुमचं 2 आहेत बेसिक, ठीक आहे. एक तर ऑन कॅम्पस, म्हणजे तुमच्या कॉलेजला कंपनी येईल, तुमचं ऍप्टिट्यूड होणार, एंट्रन्स एक्झाम होणार, मग सगळे इंटरव्ह्यू मध्ये मग तुमचं ग्रुप डिस्कशन, GD, टेक्निकल डिस्कशन, मग तुमचं मे बी से 1-to-1 टेक्निकल राऊंड, HR राऊंड, मॅनेजरियल राऊंड. ते डिपेंड्स कंपनी टू कंपनी. ऑन कॅम्पस होणं जर झालं तर इट्स वेल अँड गुड. पण सध्याची सिच्युएशन बघता आय डोंट नो किती ऑन कॅम्पस होण्यामध्ये खूप बेनिफिट्स असतात, कारण की तुम्हाला दर भटकावं नाही लागत, तुम्हाला पुढून जाऊन कुठे अप्लाय नाही करावं लागत, कंपनी स्वतः तुमच्याकडे येते. आणि पण सगळेजण फॉर्च्युनेट नसतात, सगळ्यांच्या कॉलेजला येत नाही. आणि तिथं तुम्हाला ना फक्त कॉलेज लेवललाच कम्पीट करायचंय, फक्त कॉलेजचा मुलांसोबत. बिग बेनिफिट. हे ऑन कॅम्पसचा आधी आपण डिस्कस करून घेऊ. तिथं फक्त तुम्हाला कॉलेजचा जे मुलं आहेत त्यांच्यासोबतच कम्पीट करायचे, त्यांच्यामध्ये तुम्हाला बेस्ट स्टँड आउट व्हायचं की जे काही आता अवेलेबल आहेत कॉलेजमध्ये त्यांच्यापेक्षा तुम्ही बेस्ट कसे आहात. सो देर आर मोर चान्सेस की तुमचं सिलेक्शन सगळं अकॅडमिक चांगलं असेल, इंटरव्ह्यू चांगला गेला, एक डिसेंट जरी गेला तरी चान्सेस आहेत की होऊ शकतात. ठीक आहे. आता मग तुम्ही म्हणाल दादा आमच्या कॉलेजला ती कंपनी आली नाही. मला असं वाटतं आता मोस्ट ऑफ द कॉलेजला कंपन्या येत नाही, कारण की मार्केटच खराब आहे. ते आपण पुढे त्याच्यासाठी एक सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यावरती आपण डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जो वे आहे तो की ऑफ कॅम्पस. आता ऑफ कॅम्पस म्हणजे काय, जेव्हा तुमची जशी डिग्री वगैरे झाली की मग तो पुण्याला जा किंवा इकडे जा, हैदराबादला जा, मुंबईला जा, बँगलोरला जा, आणि तिथं मग तुम्ही सर्च करता, तुम्ही प्रत्येक कंपनीत अप्लाय करता, जिथं ओपनिंग असतील तिथे जाऊन इंटरव्ह्यू देतात. ऑफ कॅम्पसमध्ये तुम्ही फक्त म्हणजे महाराष्ट्रात नाही तर सगळीकडनं जिथूनही कोणी इंजिनियर आला असेल, जो त्या
जॉबसाठी इलिजिबल असेल त्याच्यासोबत तुम्ही कम्पीट करता. मग तिथं कॉम्पिटिशन खूप जास्त वाढून जाते आणि प्रत्येक कंपनीचा एक क्रायटेरिया असतो. क्रायटेरिया काय असेल ते पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत, पण हे एक ट्रेडिशनल वे आहे. याच्या व्यतिरिक्त मला बऱ्याचशा लोकांचे असे पण प्रश्न आले होते पिऊ की म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं गरजेचं आहे का की आम्ही पुण्याला येऊनच आम्ही जॉब शोधला पाहिजे, ते कंपनीत जाऊन रेझ्युमे द्या गार्डला, तुम्हाला इंटरेस्ट नाही मिळणार आणि गार्ड कोणी एंटरटेन करत नाही, कोणीच एंटरटेन करत नाही आजकाल. सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे. ऑनलाईन सगळं काही होतं, तर तुम्ही घरी बसल्या जॉबसाठी अप्लाय करू शकता. आणि भरपूरशा कंपनी आता तर टेलिफोनिक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल थ्रू इंटरव्ह्यू घेतात. अनलेस अँड अंटिल तुमचं त्यांना 1 to 1 हवंच असेल तर मग त्यांची तुमच्या हिशोबाने तुम्ही कधी फ्री आहात, तुम्हाला कधी वेळ आहे त्याच्या हिशोबाने ते टाइम विचारून इंटरव्ह्यू शेड्यूल करतात. तर हे तर 2 वेळेस झालेत, ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस. पण याच्यात आता मी जे क्रायटेरिया बद्दल बोलतोय की प्रत्येक कंपनीचा एक क्रायटेरिया असतो. आता तुमच्या आता पण काही लोक असतील ज्यांची केटी लागली असेल एखादा सब्जेक्ट, काही लोक वायडी असतील, इयर डाऊन झाला असेल, काही कारणामुळे फेल झाले असतील किंवा मार्क नसतील. तर हे बघा हे व्हॅरी करतं कंपनी टू कंपनी. ठीक आहे, म्हणजे बेसिक जर तुम्ही म्हणाले एक चांगल्या टॉप 5 IT MNC कंपनीज आहेत तर ते तुम्ही जर बघणार तर येस 10वी 12वी 60%, इंजिनिअरिंगला थ्रूआउट 60% हा त्यांचा बेसिक क्रायटेरिया असतो आणि असतोच. तुम्ही ऍज अ फ्रेशर, हे फ्रेशरसाठी आहे, एक्सपिरियन्स लोकांसाठी नाही. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला हा क्रायटेरिया मॅन्डेटरी असतो. पण काही कंपन्या असतात ज्यांच्या इकडे हा क्रायटेरिया नसतो, कदाचित 50% असतील, किंवा तुमची जी टेक्नॉलॉजी किंवा तुमची स्किल कशी आहे त्याच्यात तुम्हाला नॉलेज कसं आहे मे बी त्याच्या बेसिसवरती ते घेऊ शकतात. तो अगेन इट व्हॅरीज, नॉट नेसेसरी की प्रत्येकाला फर्स्ट क्लास पाहिजेच प्रत्येक कंपनीला, पण मोस्ट ऑफ द कंपनीज रिक्वायर दॅट की मिनिमम ते पाहिजेच. आता याच्यात कसं आहे 10वी 12वी सायन्स इंजिनिअरिंग, आता तुम्ही म्हणाल IT मध्ये कुठले लोक जाऊ शकतात. ठीक आहे, सो त्याच्याच रिलेटेड आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, येस कॅन एनीवन गेट जॉब इन IT? तर त्याला एकदम सोपा आन्सर आहे येस. एनीवन कॅन गेट अ जॉब इन IT, बट दे शुड हॅव अ स्किल. त्यांच्याकडे एक स्किल असायला पाहिजे, त्यांच्याकडे त्यांचा एक इंटरेस्ट लेवल असायला पाहिजे टू एंटर दॅट. आणि येस क्वालिफिकेशन ऑब्व्हियसली. तर एक क्वालिफिकेशन, अशा 3 गोष्टी तुम्हाला एंटर करायला IT मध्ये जॉब मिळण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पिऊने जसं सांगितलं कोणी जाऊ शकतं का, पण त्याला बघा तुम्ही कुठलीही ऍड बघतात किंवा कुठलीही वस्तू घेतात ना तिथे एक एस्ट्रिक्ट सिम्बॉल असतो, कंडिशन्स अप्लाइड. ठीक आहे, कोणीही जाऊ शकतं, मान्य आहे, येस कोणीही जाऊ शकतं, बट असं नाही की कोणी उठला आणि जातोय आणि मला जॉब भेटून जाईल असलं नाहीये. म्हणजे तेवढंही खूप इझी नाहीये. म्हणजे मला अक्षरशः काही लोकांचे मेसेज येतात की त्यांचं टीम खूप वेगळी आहे, म्हणजे काहीतरीच वेगळं आहे, इंजिनिअरिंग याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये, खूप करिअर गॅप झाला आहे 9-10 वर्षाचा, आणि तरी इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी रिअली ऑनेस्ट. इट्स रिअली डिफिकल्ट. म्हणजे जे आता पास आउट आहेत त्यांचं होत नाही. तर म्हणजे काही कंडिशन्स आहेत, जसे ती बोलली की तुमच्याकडे तशी स्किल असली पाहिजे, तुमच्याकडे तसं नॉलेज असलं पाहिजे, त्यांच्या इथे जे काही ओपनिंग असतील ते तुम्ही जर त्या रिक्वायरमेंट फुलफिल करतायत देन येस, बिग येस, कोणी जाऊ शकतं. तुम्ही जर ते कम्युनिकेशन आहे तो पॅकेज घेऊन जातायत की ज्याच्यासाठी कंपनी तुम्हाला पे करेल, त्या स्किल सेट जर तुमच्याकडे आहेत, सो येस यू आर एलिजिबल. कारण की वेलकम. तुम्हाला जर IT मध्ये जॉब अप्लाय करायचा असेल आणि तुम्ही सर्च करताय कुठेही कोणत्याही काय म्हणतात कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला जे आवडती स्किल आहे ना त्याचं तुम्ही नाव तिथे सर्च मध्ये टाईप करू शकता. तर इफ यू टाईप इट आणि तुम्हाला तिथे मिळालं तर यू कॅन इझिली फाइंड आउट की बाबा त्या कंपनीची बेसिक रिक्वायरमेंट काय आहे. सो थ्रू दॅट यू विल बी एबल टू अंडरस्टँड की माझ्यात ही स्किल आहे की नाही, आणि असेल तर ऑब्व्हियसली यू शुड गो अहेड अँड अप्लाय फॉर इट. येस आहे, कोणी येऊ शकतं, बट काही कंडिशन आहेत त्या तुम्हाला चेक मार्क करावं लागतील, टिक करावं लागतील. पहिलं तर तुम्हाला डिग्री आहे का, दुसरं तुमचा इंटरेस्ट, अँड थर्ड इज युअर स्किल. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट थिंग्स. अलॉंग विथ दिस आय थिंक कम्युनिकेशन ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण की तुमच्याकडे डिग्री आहे, नॉलेज आहे, एकदम फ्लुएंट असणं गरजेचं नाहीये, पण एक बेसिक थोडं ग्रामॅटिकली बरोबर बोलणं, थोडं कॉन्फिडेंटली बोलणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ऍटलीस्ट ते तुम्हाला समोरच्याला कन्वे करता आलं पाहिजे. करेक्ट. सो आम्ही हे नाही म्हणत की तुम्ही एकदम ब्रिटिश इंग्लिश बोला किंवा एकदम फाडू इंग्लिश बोला. कम्युनिकेशन मीन्स की तुमचं जे नॉलेज ऍटलीस्ट ते तुम्हाला लोकांपर्यंत सांगता येईल, तेवढं ऍटलीस्ट बेसिक कम्युनिकेशन तर असलंच पाहिजे. तर आता तुम्ही म्हणाल दादा मला ते फुल इंटरेस्ट पण आहे, मी काही करायला तयार आहे, माझा क्रायटेरिया पण बसतोय, असं आहे तसं आहे, मी फ्रेशर पण आहे, मी आताच पास आउट झालोय. मला सगळ्यात जास्त जो कॉमन प्रश्न आला असेल ना सगळ्यांचा तो हाच आहे की आमच्याकडे सगळं आहे, आम्ही पूर्ण ते पॅकेज आहोत, पण आम्हाला जॉबच भेटत नाहीये. 6 महिने होऊन गेले, वर्ष होऊन गेला, 1.5 वर्ष होऊन चालला, 2 वर्ष होऊन चाललेत, आम्हाला जॉबच भेटत नाहीये.
काय चाललंय, रिसेशन आलाय का दादा, रिसेशन कधी संपेल, सध्याची मार्केट सिच्युएशन काय, व्हॉट इज द करंट मार्केट सिच्युएशन. तर आजचं याचं जे चांगला आन्सर एक HR शिवाय दुसरं कोण देऊ शकतो. HR मॅडम, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही घेत का नाही आहे लोकांना? काय घेतो, ओपनिंग आहे भरपूर, पण व्हेरी सॉरी पण फ्रेशर्ससाठी जास्त ओपनिंग्स नाही आहेत मार्केटमध्ये. खूप गिनी चुनी ओपनिंग्स आहेत, खूप कमी. टार्गेटिंग टू फ्रेशर्स ओनली राईट ना. फ्रेशर्ससाठी जागा फार कमी आहेत. सो का आहेत, कधी चांगले होणार आहे ती सिच्युएशन अँड ऑल, याचा आन्सर तर माझ्याकडे पण नाही आहे सध्या. पण येस, जे एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांना स्विच करायचं आहेत, त्यांच्यासाठी ओपनिंग आहे, भरपूरशा ओपनिंग्स आहेत. पण अगेन खूप टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्या मागे, की त्यांना हेच हवं, हीच टेक्नॉलॉजी पाहिजे, एवढाच वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे, आणि त्याला फक्त एकाच गोष्टीत नाही, ही ऑर शी शुड बी इन मल्टिपल 4-5 गोष्टी आल्या पाहिजे. तर जॉब्स आहेत, पण रिक्वायरमेंट पण तशी आहेत. आणि आय थिंक मार्केट सिच्युएशन इज गुड वेन इट कम्स टू गिव्हिंग सॅलरी टू नीश पीपल, ज्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे, तर त्यांना पॅकेज पण चांगले आहेत. बट कमिंग बॅक टू द क्वेश्चन, करंट सिच्युएशन चांगली नाही आहे. कधी चांगली होणार याचा आन्सर आमच्या दोघांकडे नाही आहे. सो जे फ्रेशर्स बघतायत तिकडं, सो डोंट बी सॅड, पण दिस इज रियालिटी. म्हणजे आम्ही तुम्हाला खोटं आश्वासन द्यायचं नाहीये, ठीक आहे. म्हणजे लोक मला फ्रेशर्स भरपूर मला प्रश्न येत राहतात, दादा असं होतंय तसं होतंय, समजत नाही, काय नाहीये. पण मी तुम्हाला खोटं आश्वासन नाही देणार, अरे काहीच नाहीये, सगळं चांगलं आहे, तुम्ही इकडं करा. आय नो फ्रेशर्ससाठी ओपनिंगच नाही आहेत, खरंच नाही. मग आता तुम्ही म्हणाल की दादा मग आम्ही करायचं काय? माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये दरवर्षी कमीत कमी 30 ते 40 हायर व्हायचे फ्रेशर्स दरवर्षी. स्पेसिफिकली 2-3 कॉलेजमधनं उचलला जायचं त्यांना, आणि कंपनी पुढून जायची, समोरून जायची त्यांना हायर करण्यासाठी. पण यावेळेस आमची पण कंपनी नाही जाणार आहे. सेम लाईक ऍडिंग टू हर पॉइंट, मी ज्या कंपन्यांमध्ये काम केलंय तर त्या कंपन्या बल्क हायरिंग करायच्या. म्हणजे जसं माझं प्लेसमेंट झालं होतं, सो वी कॉल इट ॲज अ डे 1 कंपनी. म्हणजे कंपनी येईल सगळ्या बाकी कंपन्यांच्या आधी, सगळ्यात पहिले येईल, आणि त्यांना जे कॅन्डिडेट्स हवे ते सगळे घेऊन जातील, अशी प्रोसेस व्हायची. बल्क हायरिंग करायची, म्हणजे जबरदस्त हायरिंग करायचं. पण आता नाहीच आहे. मग तुम्ही विचाराल दादा याचं कारण काय? त्याचं रिझन आहे की कोविडमध्ये जो एक बबल क्रिएट झाला होता, तुम्ही कोविडमध्ये जर बघितलं असेल तर सगळे व्यवसाय ठप्प होते, फक्त IT एक होता जो फुल फ्लेज बूम मध्ये सुरू होता. कारण की लोक घरून काम करत होते, सगळे लोक इंटरनेट वापरत होते, किंवा जे काही म्हणजे ऑनलाईन गोष्टी जास्त वापरत होते, बँकिंगच्या गोष्टी असतील, तर त्याच्यामुळे IT ला खूप बूम आला. तेव्हा तुम्ही बघितलं असेल त्या पिरियडमध्ये भरपूर स्विच झाल्या, भरपूर जॉब ओपनिंग्स आल्या, भरपूर लोकांना भले पॅकेजेस पण भेटले. पण जेव्हा कोविड हळूहळू बंद झाला, म्हणजे कोविड संपला आणि नॉर्मल रुटीन लाईफला यायला लागलो ना, तर फॉरेन कंट्रीजमध्ये, मी इंडियाची गोष्ट करत नाहीये, UK, US, बाकीच्या ज्या बाहेरच्या कंट्रीज आहेत, तिथं रिसेशन आलं बऱ्यापैकी. तिकडचे त्यांचे सर्व्हिसेस म्हणा, त्यांचे व्यवसाय ठप्प झाले, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या कंपन्यांवर आला. तर इंडियामधल्या ज्या काही कंपन्या आहेत IT रिलेटेड, त्या मोस्टली सर्व्हिस बेस्ड आहेत. म्हणजे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्यांना, आणि ते आपले क्लायंट आहेत. पण जर क्लायंटकडेच काम नाहीये, क्लायंटकडेच पैसा नाहीये, आणि त्यांचाच व्यवसाय ठप्प होतोय, तिकडच्या बँकाच बंद होत आहेत, तिकडचं म्हणजे त्यांचं पुरा बाजारच उठला, तर त्याचा इम्पॅक्ट इकडे आला. म्हणजे तुम्ही विचार करा की माझी दुकान आहे आणि माझ्याकडे कोणी ग्राहक येतच नाहीये, तर मी कशाला माझ्या दुकानात कोणाला ठेवेल? बरोबर. तर तसा सिनॅरिओ झालाय, म्हणून तिकडे इम्पॅक्ट भयंकर झाला, म्हणून इकडची हायरिंग बंद झाली फ्रेशर्स लोकांची. मग आता तुम्ही म्हणाल दादा मग आम्ही फ्रेशर्स लोकांनी करायचं काय? आमचं एज्युकेशन लोन आहे डोक्यावरती, मला टेन्शन येतं, जॉब नाहीये, घराची जिम्मेदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी, आम्ही काय करायचं, आम्ही कुठं जायचं? मान्य आहे सिच्युएशन खराब आहे, ओपनिंग्स नाही आहेत, बट तुम्हाला हे पण समजावं लागेल की इट्स अ टाइम टेकिंग प्रोसेस, टाइम लागेल. आणि दुसरी गोष्ट, कोविडमध्ये ना, आता ते म्हणजे वाईट वाटेल तुम्हाला, पण कोविडचा तो 2-3 वर्षाचा काळात तुम्हाला माहितीये की लॉट म्हणजे जमा होत गेलाय. त्या 2 वर्षात जे इंजिनियर्सचं हायरिंग नाही झालं, ठीक आहे, कारण की सगळंच बंद होतं. त्याच्यानंतर मग ते जमाच होत गेले ना, दरवर्षी इंजिनिअरिंग पास आउट होत आहेत, पण ओपनिंग निघत नाही. मग त्याच्यामुळे काय झालं ना, इंजिनियर्स भरपूर होऊन गेलेत आणि ओपनिंग खूप कमी आहेत. तर तुम्हाला जर जॉब हवा असेल ना, सो यू हॅव टू स्टँड आउट इन द क्राऊड. एवढी संख्या झाली आहे इंजिनियर्सची, म्हणजे मी गमतीत माझ्या मित्रांना किंवा पिऊला नेहमी सांगतो की पुण्यात जर तुम्ही डोळा बंद करून दगड फेकला ना, तर जाऊन एका इंजिनियरला लागतो. एवढे इंजिनियर झालेत पुण्यात. तर तुम्हाला स्टँड आउट व्हावं लागेल. आता तुम्ही मला दादा स्टँड आउट कसं व्हायचं, काय करायचं असं, तर तुम्ही निश, जी पिऊ आधी पण बोलली की निश टेक्नॉलॉजीज पकडा. म्हणजे अशा टेक्नॉलॉजी जिथं लोक कमी आहेत, ज्याचं नॉलेज लोकांना कमी आहेत, ज्या आता सध्या ट्रेंडमध्ये आहेत,
आणि तुम्ही म्हणाल मग मला एकच गोष्ट आहे तर मग मी त्याच्यातच मास्टर होईल, असं नाही. तुम्हाला 4-5 गोष्टी शिकाव्या लागतील, त्याच्यात थोडं मास्टरी घ्यावी लागेल. एकात तुम्ही मास्टर व्हा, पण 4-5 गोष्टी तुम्हाला हँडी ठेवाव्या लागतील आणि त्या 5 गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यावा लागतील. तेव्हा कुठंतरी जाऊन मग होईल काहीतरी. तर हा जो टाइम आहे ना, हा स्ट्रगलचा टाइम आहे तुमचा. आणि मी तर म्हणेल जर तुम्हाला स्टार्टिंगसाठी कुठली एखादी छोटी मोठी कंपनी पण भेटते ना, घेऊन टाका. खाली आयडियल नका बसू, हे नका विचार करू मला एकदम खूप मोठी कंपनी भेटेल तरच. छोट्या कंपनी चांगलं देतात. मी तर म्हणाल पॅकेज जरी नसतील ना, एक एक्सपिरियन्स घ्या. अरे पण आजकाल मुलांना काय वेळ लागलाय माहित नाही, फ्रँकली स्पीकिंग, डोंट गेट ऑफेंडेड प्लीज. ते फक्त पॅकेज बघतात वेळेवर. दे डोंट इवन थिंक अबाउट, म्हणजे लिटरली मेरे को यहीच डेझिग्नेशन चाहिए, मला हीच डेझिग्नेशन पाहिजे, मला एवढंच पॅकेज पाहिजे, मग माझ्या मित्राला एवढं मिळालं आहे तर मला तर एवढं मिळालं पाहिजे. सो दे स्टार्ट कम्पेअरिंग. आणि तसं मी सिनारिओ बघतीये आता पण मला दिसतंय ते डोळ्यासमोर. अँड आय वॉज लाईक की काय लिटरली मी ज्या टाइमला होती आय वॉज स्ट्रगलिंग. म्हणजे मला फक्त एक एंट्री पाहिजे होती IT मध्ये, विच आय फॉर्च्युनेटली गॉट. तुम्हाला ते इम्पॉर्टन्स कळायला पाहिजे. तो करंटली डोंट इवन थिंक अबाउट की माझ्या हातात 5,000 येणार आहेत की 10,000 येणार आहेत. जे भेटेल ते करा, फक्त एंट्री करा, एक्सपिरियन्स घ्या आणि स्वतःवर मेहनत करा, सो दॅट तुम्ही आयदर त्या कंपनीमध्ये व्यवस्थित ग्रो करू शकाल किंवा स्विच करायला हेल्प होईल, कंपनी भेटेल. आता एक्सपिरियन्स वरनच मला आठवलं की जसं मार्केट बद्दल आपण बोलत होतो फ्रेशर्ससाठी, तर ही सिच्युएशन आहे. मग एक्सपिरियन्स लोकांचा काय हाल आहे सध्या? एक्सपिरियन्स लोकांचा हाल इज नाईस. असं काही हाल इज नाईस. दॅट्स ट्रू ऍक्च्युली. ऑल इज वेल. म्हणजे एक्सपिरियन्स लोकांसाठी कंपनी स्विच करायला, म्हणजे मला असा प्रश्न होतो की कधी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मला असं वाटतं ना, माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुम्ही प्रत्येक 2 वर्षाला स्विच केलं पाहिजे असं मला वाटतं व्यक्तिगत. सो दॅट तुमचं फायनान्शियल येस पैसा मॅटर करतो. म्हणजे कंपनी वी आर फॅमिली हे ते या गोष्टी सगळ्या गेल्या. जर तुमची कंपनी तुम्हाला ऑन साईट ऑपॉर्च्युनिटी देते, चांगली हाईक देते, पैसा देते, वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे, तर तुम्ही थांबा ऑब्व्हियसली. पण जर नाहीये, टॉक्सिक एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला का राहायचंय, त्याच्यापेक्षा स्विच करत राहा. आणि स्विच कधी करा, उगाच हा काही बोलला म्हणून मी नाही, पुढच्या हातात काही येऊ द्या, ऑफर आली की मग तुम्ही प्रयत्न करा, पण बदलत राहा जेवढं होत असेल तेवढं. नाव नेक्स्ट क्वेश्चन. पण याचा हा व्ह्यू आहे, माझा व्ह्यू आहे की फ्रिक्वेंट स्विचेस नका करू. फ्रिक्वेंट म्हणजे एकदम आम्ही असे पण बघितले 6-6 महिन्याला, वर्षभराला करतात. पण इव्हन माझ्या पर्सनल ओपिनियन, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगतेय की मी आता 5 वर्ष झाले एकाच कंपनीमध्ये आहे. अँड आय एम नॉट इन टू माय कम्फर्ट झोन. मी माझ्या कम्फर्ट झोन मध्ये आहे म्हणून मी ऑर्गनायझेशन मध्ये बसली आहे, तसं नाही आहे. रोल माझा चॅलेंजिंग आहे, रोल माझा बदलत असतो, माझे टास्क चेंज होत राहतात, तर त्यामुळे पण माझा इंटरेस्ट लेवल इथे मेंटेन्ड आहे. जर मी 5 वर्ष आधी जे काम करत होती आता पण मी जर ते करत असती तर क्वाईट पॉसिबल मी ऑर्गनायझेशन कधीच बदलली असती. सो ते पण आहे की तुमचा इंटरेस्ट लेवल कुठे आहे, तुम्हाला पगार किती वाढतीये, प्रमोशन किती होतंय, हे सगळं अनालिसिस करून एन्व्हायरमेंट कसं आहे, वर्क कल्चर कसं आहे, हे सगळं सिच्युएशन बघूनच स्विच करा. नेक्स्ट पॉइंट. येस, नेक्स्ट पॉइंट इज हाऊ टू सर्च ऑर अप्लाय फॉर अ जॉब. ओके, आता दादा तुम्ही एवढं सगळं नॉलेज देऊन दिलं की हे करा ते करा, स्किल डेव्हलप करा आणि 4-5 गोष्टी समजून घ्या. पण मग आता काही लोकांना खरंच आयडिया नसतो की कुठून मिळतात हे जॉब, कुठे येतात, कुठं असा तो जादुई चिराग आहे की घसरला की येईल, जीनी प्रगट होईल आणि येलो मेरे आका नोकरी 3 ऑफर, तुम्ही बोट ठेवा ती ऑफर तुमची. तर बघा तसं काही होत नाही. झालं होतं म्हणा, बोट ठेवती ऑफर तुझी. पण ते त्याच्या मागे पण वेगळा स्ट्रगल होता, ते आपण कधीतरी नंतर डिस्कस करू. पण आता मुद्द्याची गोष्ट आहे की कसा अप्लाय करायचा. ससी, जे आम्हाला दोघांना म्हणजे वाटतं आयडियल वे, किंवा ज्याच्याने मी पण स्विच केलं, हिने तर नाही केलंय, मी ज्याच्याने स्विच केला, तर नोकरी इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आणि सेकंड आहे लिंक्डइन. हे 2 मला वाटतात की रिलायबल आहेत. आणि थर्ड वन इज सगळ्या कंपन्यांचे पोर्टल, जॉब पोर्टल. प्रत्येक कंपनीचं आपलं एक पोर्टल असतं, त्यांच्या वेबसाईट असतात, किंवा त्या सेम कंपन्या लिंक्डइनला पण पोस्ट करत असतात, करिअर पेज असतं. ह्या आय थिंक या 3 बेसिक गोष्टींवरती पण तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्ही म्हणाल मग दादा कसं करायचं, तर तुमचा रेझ्युमे अपडेट करायचा, अप टू डेट सगळ्या डिटेल्स त्याच्यात व्यवस्थित ठेवायचा. Naukri.com वरती जायचं. आणि जसं आपण जर आजारी असलो तर हा पण तुमचा आजारपणच आहे ना, आपला एक नोकरी न भेटणं, आपण आजारीच आहे, आपल्याला चांगल्या हेल्थची गरज आहे, आपल्याला चांगल्या जॉबची गरज आहे. तर जसं आपण सकाळ संध्याकाळ
आणि रात्री 3 टाइम औषधी घेतो, तसं 3 वेळेस नोकरीवरती आपला रेझ्युमे अपडेट करायचा. बऱ्याच त्याच्यात तुम्ही फुल स्टॉप टाका, काढा, अपडेट करा, रेझ्युमे डिलीट करा, परत टाका, 1-2 लाईन टाका, सो दॅट जेव्हा पण रिक्रुटर्स डेटा पुल करतात तर तुमचा रेझ्युमे नेहमी वरती राहील. 3 वेळेस अपडेट करा, स्किल्स ऍड ऑन करा. ठीक आहे, जर तुम्हाला फेक स्किल्स नाही, फेक स्किल्स नाही, जे तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्या रेझ्युमे मध्ये जे तुम्ही लिहिलं आहे एक टू एक वर्ड, एक लाईन तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, असं नाही की काही कॉपी पेस्ट करून टाकून दिलं आणि तुम्हालाच माहित नाही की तुमच्या रेझ्युमे मध्ये काय. तसं अजिबात करू नका, फेक गोष्टी त्याच्यात घालू नका. जे येत असेल तेच टाका. नोकरीवरती बघा, लिंक्डइन वरती तुमचे जे कनेक्शन असतील, तुमचे फ्रेंड सर्कल, सिनियर्स, रेफरल, त्यांना विचारा. लाज बाळगू नका, विचारा की ओपनिंग आहे का, माझा ही स्किल सेट आहे, रेझ्युमे पाठवून ठेवा. कदाचित कधीतरी ओपनिंग येईल, ते तुमचं रेफर करतील. तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, तुम्हाला हातपाय मारावे लागतील. जसं एखादा पाण्यात बुडणारा व्यक्ती कसा असतो, त्याला झेपता जरी येत नसेल तरी तो हातपाय मारतो. तो हे नाही म्हणत मला झेपता येत नाही, चला जाऊ दे बुडतो मी. तर तसे तुम्हाला हातपाय मारावे लागतील. तुमच्यात ती किती जिद्द आहे, तुम्हाला ती नोकरी मिळवण्याची किती इच्छा आहे, झील आहे, ते तुम्हाला सगळं ओतावं लागेल त्याच्यात. लिंक्डइनला तुम्ही जॉब सर्च करा, तिकडं तुम्ही कोणाला DM करा की माझा हा स्किल सेट आहे, ओपनिंग आहे का. कंपन्यांचे पोर्टलला बघा, कंपन्यांचे लिंक्डइन पेजेसला तुम्ही बघा त्यांच्या इथे काही ओपनिंग्स आहेत का. नाही तर मग ज्या ओपनिंग्स आहेत त्या स्किल तुम्ही शिकू शकतात का. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जर तुम्ही मल्टिपल अप्लाय करतायत किंवा बघतायत, पोर्टल वारंवार व्हिजिट करतायत, तर यू विल गेट अन आयडिया की बाबा मार्केटमध्ये कोणत्या जॉब्सची ओपनिंग फार फ्रिक्वेंट आहे आणि कोणती रिक्वायरमेंट, कोणती स्किल सेट जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे. तर त्यानेच तुम्हालाच एक आयडिया येऊन जाईल आफ्टर रीडिंग दोज वर्ड अगेन अँड अगेन अँड अगेन. तर ते पण एक आहे, पण तुम्हाला तेवढा वेळ तिथं द्यावा लागेल. आणि ऑल द फ्रेशर्स खूप हात जोडून एक रिक्वेस्ट आहे की 6 महिने, वर्षभर नाही भेटलं तर हिंमत नका हारू. आय नो सिच्युएशन खराब आहे, ओपनिंग्स नाही आहेत, पण हा टाइम युटिलाइज करा, स्वतःला घडवा. ह्या वेळेमध्ये तुम्ही जे घडले ना तर तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य खूप चांगलं राहील. तर फक्त हिंमत नका हारू. नेक्स्ट पॉइंट. ट्रू. नेक्स्ट इज करिअर गॅप और करिअर रिस्टार्ट. तर हा पण एक खूप कॉमन प्रश्न आला होता मला. करिअर गॅप कशामुळे की लेट्स से जसं मी जे बोललो, फ्रेशर्स होतो, कोविडमध्ये पासआउट झालो, ओपनिंग्स नव्हत्या, किंवा आता पण पासआउट झालोय पण वर्ष झाला, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालोय, जॉबच नाहीये, काही लागलंच नाही. आणि दुसरं असतात जे फिमेल स्पेसिफिकली मॅटर्निटी नंतर करिअर गॅप घेतात मुलांसाठी 2-3 वर्ष, 4 वर्ष. तर त्या सगळ्यांसाठी हे कॉमन आहे आताचं डिस्कशन. तर करिअर गॅप काय बघा, हे फ्रेशर्स आणि जे काही कुठल्याही रिझनमुळे तुमचा करिअर गॅप असेल, ठीक आहे, मग ते असं असेल की तुम्ही जॉब करत असताना करिअर गॅप झाला किंवा तुम्हाला जॉब लागलाच नाही तरी करिअर गॅप झाला, तर त्या करिअर गॅपला जस्टिफाय करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी गोष्टी असायला पाहिजे. म्हणजे की त्या करिअर गॅप एकतर कशामुळे होता रिझन, दुसरं मग त्या करिअर गॅप मध्ये तुम्ही काय असं काय नवीन स्किल शिकलात, तुम्ही त्या टायमाला कसा युटिलाइज केला. ठीक आहे, सो यू शुड हॅव दॅट थिंग. जसं की लेट्स से त्या पर्टिक्युलर टायमामध्ये तुम्ही एखादं सर्टिफाईड, ठीक आहे, म्हणजे ISO सर्टिफाईड म्हणा किंवा इंटरनॅशनल जे व्हॅलिड सर्टिफिकेशन आहे, मी ते केलं. मी एक नवीन लँग्वेज शिकलो, मी एक डिग्री घेतली, साईड बाय साईड एक मी डिग्री घेतली. तर ते जस्टिफाय करता आलं पाहिजे. तसं नाही मी फक्त पुण्यात होतो आणि मग मी फक्त बघायचो, इकडे जायचो तिकडे जायचो, ते तसं नाही चालणार. तुम्हाला त्या टायमाचं काहीतरी युटिलायझेशन दाखवावं लागेल. आणि भरपूरशा कंपनी आहेत, म्हणजे ऍटलीस्ट मला तरी माहिती आहे, जसं मी नाव घेऊ शकतो की इन्फोसिसमध्ये एक प्रोग्राम असतो ज्याच्यात ते ज्या फिमेल असतात, ज्या मॅटर्निटी एक्सपिरियन्ससाठी सांगतो मी, मॅटर्निटी नंतर जे इयर गॅप होतो तर अशा फिमेल्सला ते प्राधान्य देतात आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतात स्पेसिफिकली. तर अशा भरपूरशा कंपनी आहेत जे असे काहीतरी प्रोग्राम घेतात, ज्याच्यात काढतात की ज्यांचा जर करिअर गॅप झाला असेल मॅटर्निटीमुळे किंवा काही कारणामुळे, तर त्यांना ते करतात, इंटरव्ह्यू घेतात आणि परत IT मध्ये यायला मार्ग मोकळा करतात. तुला काय वाटतं अजून काय, म्हणजे मी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करता येऊ शकतं? नाही, म्हणजे हेच बरोबर आहे. आता तुम्ही जर 2-3 वर्षाचा गॅप घेतलेला आहे आणि मग तुम्ही विचार करताय दॅट आय नीड टू रिस्टार्ट, किंवा तुम्ही बिझनेस करत आहात, मग बिझनेस ठप्प झाला तर मला IT मध्ये घुसायचं किंवा कंपनीत घुसायचं आहे, तर इन दी सिच्युएशन्स यू शुड हॅव अन आन्सर की बाबा मी 4 वर्षाचा माझा बिझनेस होता, तर मी बिझनेसमध्ये काय करत होतो, तर तुम्हाला त्याचं फुल प्रूफ सांगता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे. आणि त्या बिझनेसचा नॉलेज तुमच्या करंट जॉबमध्ये कसा रेलेव्हेंट होणार आहे,
किंवा त्या नॉलेजचं मी आता तुमच्यासोबत जर या कंपनीत मी काम करणार आहे तर मी ती नॉलेज या इथे कसा यूज करणार आहे तर ते तुम्हाला जस्टिफिकेशन करता आलं पाहिजे. सिमिलरली बिझनेस असू द्या, तुम्ही बाळांमुळे तुमच्या सुट्टी घेतली, गॅप घेतला, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करता आहे. तुम्ही फक्त घरी बसून घरची कामं करताय, प्लीज ते साईडला ठेवा. 4 महिने मी बघितलं, इट इज रिअली व्हेरी हेक्टिक. ओटा तुम्ही रात्री पुसा, चांगला व्यवस्थित करा, दुसऱ्या दिवशी तो परत खराब होणारच. यू हॅव टू डू द टास्क अगेन अँड अगेन अँड अगेन. एक रात्र ओटा तसाच राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. काही सर्टिफिकेशन घ्या, प्रूफ असलं पाहिजे, खूप गरजेचं आहे. मी युट्यूबवर एक व्हिडिओज बघत होती, मी युट्यूबवरच कोर्स करून घेतला, पण माझ्याकडे काही प्रूफच नाही दाखवायला. तर मग मी त्याचं कारण की बघा इंटरव्ह्यू ना अर्धा पाऊण तासाचा होतो मॅक्स, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कित्येकच नॉलेज तो शेअर करणार ना. सर्टिफिकेशन असलं की इट इज प्रूफ, इट इज अ गॅरंटीड दॅट यू हॅव ऍक्च्युअली डन दिस. तर सर्टिफिकेशन्सला, डिग्रीला, कोर्सेसला फार महत्त्व असते, स्पेसिफिकली वेन यू आर मूव्हिंग फ्रॉम अ करिअर गॅप टू स्टार्टिंग युअर ओन करिअर. तर आय रिक्वेस्ट की तुम्ही असं हे युटिलाइज करा. घरची कामं, स्पेसिफिकली लेडीज, प्लीज थोडं साईडला ठेवा. दिवसातनं 1 तास तरी लर्निंगला द्या, सेल्फ लर्निंगला द्या. व्हॉट एव्हर, कोणत्याही पद्धतीचं ते लर्निंग असो, पण तुम्हाला करिअर जरी नसेल चालू करायचं, पण काहीतरी वाचा, काहीतरी बघा व्हिडिओ, पण असा बघा की ज्याच्यामधनं तुम्हाला काही नॉलेज गेन होणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या मुलांना किंवा फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे युटिलाइज करता आहे. एक याच्यावर मला आठवण आलं की वाचाल तर वाचाल. सो वाचा. आता सर्टिफिकेशनची गोष्ट करत होती पिऊ, तर त्याच्यावर मला आठवलं की बरेचशा लोकांचे मला मेसेज आलेले किंवा मेसेज येतात की दादा मी पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट किंवा आमच्या इथं एक आहे, ते गॅरंटी देत आहेत की तुम्ही आमच्याकडे हे कोर्सेस करा, तुम्हाला 100% नोकरी लावून देणार, किंवा हे सर्टिफिकेशन करून घ्या आमच्याकडनं तर तुम्हाला जॉबच जॉब आहे, इलॉन मस्क स्वतः तुम्हाला घेऊन जाईल, बिल गेट्स चहा 5 वेळ डॉलीची चहावाली. असं काहीच होत नाही. हे बघा, हे जे पण तुम्हाला जॉबची आमिष दाखवून तिकडं लावतात ना, तिकडं तर जाऊच नका. पहिली गोष्ट ही खूप फालतूगिरी. आणि मी सांगतो की XYZ इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेशनचं काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. कुठलीच कंपनी तुम्हाला विचारत नाही की तुम्ही हे XYZ सर्टिफिकेशन केलंय तर या तुम्ही, आम्ही रेड कार्पेट देतो आणि तुम्हाला घेतो. सर्टिफिकेशन कुठले मानतात, जसं आता लेट्स से माझं टेस्टिंग मधलं जर बोललो तर ISTQB चे सर्टिफिकेशन असतात, SAPचे सर्टिफिकेशन असतात, ASW चे सर्टिफिकेशन असतात, जे ऑनलाईन असतात. तुम्ही ऑनलाईन फीस भरा, रजिस्टर करा, तिथून तुम्हाला सगळं आयदर ऑनलाईन एक्झाम होईल किंवा ते काहीतरी एक सेंटर देतील, तिथं जाऊन एक्झाम द्यायची. पण फला काय कोचिंग सेंटर आहे, ती त्यांचं नावाचं सर्टिफिकेटची काहीच व्हॅल्यू नाही राहत. हा, व्हॅल्यू असेल तर तिथं तुम्ही जे काही शिकतायत मे बी ते जर तुम्हाला खरंच समजतं आहे, लेट्स से एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणा, जे काही ते जर तुम्ही प्रॉपर शिकतात तर त्याला किंमत आहे. पण तिथल्या सर्टिफिकेशनची काहीच किंमत नाही. आणि ते जर हे म्हणतात की आम्ही 100% जॉब लावून देऊ, तर आय डोंट नो, पैसा तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे. पण अशा काय म्हणतात स्कॅमच म्हणेल मी याला, की म्हणजे तुम्ही तेच ना, समोरचा व्यक्ती घाबरतोय किंवा त्याला एक इनसिक्युरिटी आहे, त्याचा इनसिक्युरिटीचा तुम्ही फायदा घेतात बेसिकली. सो डोंट ट्रॅप, याच्यात फसू नका, एवढंच म्हणेल मी सर्टिफिकेशनला घेऊन. सो नेक्स्ट पॉइंट आहे एंट्रिंग फ्रॉम नॉन IT बॅकग्राऊंड टू अन IT बॅकग्राऊंड. हॉट टॉपिक एकदम. येस, तर माझं स्वतःचं तसंच एक्सपिरियन्स आहे. मी 4 वर्ष जिथे जिथे काम केलं दॅट वॉज कम्प्लिटली नॉन IT, आणि त्यामधनं मला IT मध्ये शिफ्ट व्हायचं होतं, विच आय वॉज एबल टू शिफ्ट. पण त्यासाठी मला भरपूरच्या गोष्टी कराव्या लागल्या. मला माझं MBA करावं लागलं, कारण की मला माहीत होतं जर IT मध्ये मला HR मध्ये जायचं आहे, कारण की आय वॉज व्हेरी क्लिअर की IT मध्ये जरी मला एंट्री घ्यायची आहे तर मला HR डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे. तर त्याच्यात घुसण्याकरता महत्त्वाची गोष्टी होत्या MBA करणं HR मधनं. तर ते मी केलेलं. दुसरे जे जेनेरिक जॉब्स असतात IT वाले, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हेरी स्पेसिफिकली ITच्या रिलेटेड कोर्सेस किंवा त्याच्याबद्दल जी नॉलेज आहे, जी सेल्फ स्टडी आहे, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. जसं प्रकाशने पहिले कव्हर केलेलं AWS सर्टिफिकेशन्स असतील किंवा Azure सर्टिफिकेशन असतील किंवा क्लाउड कम्प्युटिंग असतील, अशा ज्या व्हेरी स्पेसिफिक टू दॅट ऑर्गनायझेशनचे जे कोर्सेस असतात, त्यांची जी सर्व्हिस असते किंवा प्रोडक्ट असतात, त्याबद्दलचे जे कोर्सेस असतात, सर्टिफिकेशन असतं, ते करणं किंवा त्याचं नॉलेज असणं फार गरजेचं असतं.
थोडं मला ऍक्च्युली आता तू MBA वरती बोलतेच आहे, तर बऱ्याचशा मुलींचं बाबा मला इतके DM येऊन गेलेत की वहिनींना सांगा काय कुठलं MBA बेस्ट आहे, काय करायला पाहिजे. तर आता तो टॉपिक सुरूच आहे म्हणून म्हटलं की ते पण एकदा जर तुला गाईड करता आलं, सांगता आलं ऍटलीस्ट. तर मला क्लिअरिटी होती की मला कशात घुसायचं आहे आणि मला का बरं HR मध्येच MBA करायचं आहे. आय वॉज व्हेरी क्लिअर. पण आता तुम्ही मला जे किंवा प्रकाशला जे क्वेश्चन्स विचारत असतात, तर फ्रँकली स्पीकिंग याच्याकडे पण आन्सर नाही त्याचा, माझ्याकडे पण नाही आहे. कारण की आम्ही तुम्हाला नाही ओळखत ॲज अ पर्सन. मला तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट नाही माहीत, तुम्हाला नॉलेज किती आहे तुमच्या पर्टिक्युलर गोष्टींबद्दल त्याचाही मला आयडिया नाही आहे, तुमचे स्किल सेट्सचा मला आयडिया नाही आहे. तर मी तुम्हाला ऑब्व्हियसली गाईड नाही करू शकणार. फक्त रँडमली हवं तुम्ही म्हणतायत की बाबा मला सांग, मला IT मध्ये घुसायचं आहे, मला MBA करायचं आहे, मला सांग. तर सॉरी, तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत ही गोष्ट. हे सेल्फ रिअलायझेशन पाहिजे, ही सेल्फ नॉलेज पाहिजे की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे आणि कशात घुसायचं आहे. सिम्पल जर तुम्ही गुगलवर जाऊन टाईप केलं MBA आफ्टर इंजिनिअरिंग, तर तुम्हाला 4-5 ब्रांचेस दाखवतील. पण मेन जर तुम्ही स्पेसिफिकली हे टाईप केलं तर MBA आफ्टर इंजिनिअरिंग हे जर टाईप केलं तर 5 असे ब्रांचेस निघून येतात. आता मला सांगा की मी तुम्हाला किंवा प्रकाश तुम्हाला आन्सर कसा देईल की तुम्हाला कोणतं MBA करायला पाहिजे. तर याच्यामध्ये यू नीड टू हॅव अंडरस्टँडिंग की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे. तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे की तुम्हाला IT सेक्टरमध्ये जायचं आहे की तुम्हाला सेल्समध्ये जायचं आहे की मार्केटिंगमध्ये जायचं आहे. पहिले तुमचा तो गोल क्लिअर करा. तो गोल क्लिअर कसा होईल, तुम्ही आधी तुमचं शिक्षण कशात घेतलं आहे त्याने तुम्हाला क्लॅरिटी येईल की बाबा मला ॲक्च्युली कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. वन्स यू फायनलाइज द इंडस्ट्री, त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट फायनलाइज करायला लागेल, इन विच डिपार्टमेंट आय ॲक्च्युली वॉन्ट टू वर्क विथ. एक जनरिक आयडिया सगळ्यांना असते की एका ऑर्गनायझेशनमध्ये कोणते किंवा किती डिपार्टमेंट असतात. नाही आयडिया तर तुम्हाला एटलिस्ट गुगल करावं लागेल ही गोष्ट की बाबा मला मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जायचं आहे, याच्यासाठी मला बेस्ट MBA कोणतं करायचं आहे जर मला या XYZ डिपार्टमेंटमध्ये काम करायचं असेल तर. सो टू आन्सर क्वेश्चन समराइज हे जे की तुम्हाला स्वतःला अनालाइज करा बेसिकली की माझे स्ट्रॉंग एरियाज काय, मला इंटरेस्ट कशात. आणि मला तर हे वाटतं ना की कोणी सांगणं आणि तुम्ही ते करणं इज व्हेरी रॉंग. म्हणजे तुम्ही आयडिया घ्या, मी हे नाही म्हणत की तुम्ही विचारू नका, तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही सगळ्यांना विचारा, पण ऍट द एंड ती म्हण आहे ना की ऐकावे जगाचे करावे मनाचे. विचार पण कसं करणार, विचारणार पण कसं ना, ते क्वेश्चनच चुकीचा विचारतायत की मी काय करू. डोंट आस्क दॅट क्वेश्चन ना, ऍज सिम्पल ऍज दॅट. त्यांना फक्त एक क्लॅरिटी ठेवा, बाबा मला ही गोष्ट करायची आहे, आता मी कशी करू, मी इन दॅट. ओके गॉट इट. आता मला समजतो तू काय काय म्हणायचं तुला. सो तुम्ही काय विचारता डायरेक्ट की मला सांगा मी काय करू, किंवा मला तुम्ही स्वतःच्या आधी अनालिसिस करा की हे मला वाटतंय, हे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला या ऑप्शन्स बद्दल काय वाटतं ते सांगा. तर मे बी समोरचा पण तुम्हाला थोडं व्यवस्थित गाईड करू शकत. पण तुम्ही एकदम ब्लँक पेज घेऊन जाणार की नाही मला डायरेक्ट सांगा आता की मी काय केलं पाहिजे. सो डोंट डू दॅट. त्याच्यात तुमचा पण नुकसान होईल. आणि याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट काय होते माहिती का, समजा भविष्यात जाऊन जर ते तुमच्यासाठी वर्क नाही झालं तर तुम्ही त्या व्यक्तीला ब्लेम करणार, अरे याने माझं नशीब फोडलं, याने माझं करिअर बर्बाद केलं, याचं नसतं ऐकलं तर चांगलं तरी झालं असतं. तर तसं तरी ऍटलीस्ट नका करू. काही चुकलं जरी इन फ्युचरमध्ये जाऊन तर तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे माझा निर्णय होता, जे होतं ते माझ्या निर्णयामुळे होतं, ऍटलीस्ट दुसऱ्याला कोणाला ब्लेम तरी करावं नाही लागणार. चलो नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट इज फेक एक्सपिरियन्स और फेक इंटरव्ह्यूज. गॉड, हे ऍक्च्युली ना खूप क्रिटिकल गोष्ट आहे ऍक्च्युली. कारण की प्रत्येक फ्रेशर्सला वाटतं की ठीक आहे नाही होते ना, मग मी फेक एक्सपिरियन्स लावून देईल आणि मी IT मध्ये चालला जाईल, किंवा फेक एक्सपिरियन्स लावला पाहिजे का, फेक एक्सपिरियन्स लावल्याने ऍटलीस्ट मला इंटरव्ह्यू कॉल तरी येतील. ते खरं आहे, म्हणजे काही लोकांनी केलं पण असेल, करतात पण. बट लेट मी टेल यू की आमच्या दोघांना जर तुम्ही विचाराल की फेक एक्सपिरियन्स घेतला पाहिजे का, दाखवला पाहिजे का, सो इट्स अ बिग नो. बिलकुल नाही करायला पाहिजे. इट्स अनइथिकल, खूप चुकीची प्रॅक्टिस आहे ती. आणि एक सिंपल गोष्ट सांगतो, तुम्ही एक्सपिरियन्स फेक दाखवून जरी दिला, समजा बाय चान्स तुमच्याकडनं तो इंटरव्ह्यू तुम्ही रट्टा मारून निघून पण गेले, बट तुम्हाला काम पण ते करायचं आहे. तुम्ही एक्सपिरियन्स फेक दाखवून देणार, बट तुम्ही काम फेक कसं दाखवणार, तिथं हे थोडी चालेल ना. तुम्ही आता 2 वर्ष 4 वर्षाचा फेक एक्सपिरियन्स दाखवला तर तुमच्या त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती तुम्हाला पुढच्या कंपनीत जॉब भेटेल, काम भेटेल.
पण तुम्ही जर तिथं ते कामच करू शकत नाहीये तर तुम्हाला नेक्स्ट डे काढतील. आणि हे मी माझ्या स्वतःच्या कंपनीत बघितलंय, असे 2-3 केसेस बघितल्या आहेत की त्यांनी एक्सपिरियन्स भलताच काही दाखवला, इंटरव्ह्यू मध्ये भलतेच काही बोलले, पण जेव्हा ग्राउंड रियालिटी आली, जेव्हा कामाची गोष्ट आली, हात उभे करून दिले की नाही मला हे येत नाही. आणि इंटरव्ह्यू त्या गोष्टीसाठीच झाला होता की तुम्हाला हेच काम करायचंय. तुम्ही इंटरव्ह्यू पण दिला, तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर पण केला, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मग त्याला येत नव्हतं, इंटरव्ह्यू कसं काय क्लिअर होऊन गेला. सी, इंटरव्ह्यू मध्ये काही काही वेळेस पॅटर्न असतो, तर तुम्ही ते क्रॅक करून घेतात मे बी कधीतरी, ठीक आहे, की एक फिक्स टाईप ऑफ क्वेश्चन विचारले जातात. पण तिथं जाऊन जेव्हा ग्राउंडला तुम्हाला काम करावं लागतं, त्या व्यक्तीने हात उभे करून दिले की नाही मला हे येतच नाही. त्याला नेक्स्ट डे काढलं माहिती का, नेक्स्ट डे, आणि तो एक शब्द सुद्धा काही बोलू शकला नाही कारण की चुकीचंच होतं. म्हणजे त्याने एक्सपिरियन्सच फेक केला ना. सो डोंट डू दॅट, इट्स अ बिग नो नो नो. आणि दुसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती पियू सांगेल की बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रत्येक कंपनी करते. प्रत्येक कंपनी एम्प्लॉईला आपल्या कंपनीत घ्यायच्या आधी त्याचं डिटेल बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं. आणि ते कसं आणि काय होतं ह्या मॅडमने केलंय, तर मॅडम सांगा यांना जरा, फेक एक्सपिरियन्स लावताय, चालतं का असं कुठं? तर फेक एक्सपिरियन्स तुम्ही दिला, तुम्ही सांगितलं, तुम्ही हायर झालेत, तुम्ही कंपनीमध्ये आले, डे 1लाच बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, मोस्टली स्मॉल स्केल कंपनीज जॉईन झाल्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात, कारण की डायसी असतं आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पर पर्सनचे चार्जेस भरपूर असतात. सो त्यामुळे छोटी स्मॉल स्केल कंपनीज ते आल्यावर करतात आणि काही कंपनीज आधीच करतात, जे मोठ्या रिनाऊंड ऑर्गनायझेशन्स आहेत त्या. तर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये कंपनीज जेव्हा तुम्ही तुमचं डिटेल्स भरतात, फिल करतात, मोस्टली काही जण असे पण करतात की काही कंपनीमधला एक्सपिरियन्स दाखवत नाही. ओके. आणि काही जण काम केलं नाही तरीही दाखवतात. ऑलरेडी जे ऑर्गनायझेशन बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात त्यांच्याकडे एक ब्लॅकलिस्ट असते ऑर्गनायझेशन्सची, जे ऑलरेडी त्यांनी बॅकलिस्ट केलेल्या असतात. या ऑर्गनायझेशन म्हणजे फेक कंपन्या, तुम्हाला कोर्सेस वाले, क्लासेस वाले सांगतात ना की आमच्याकडे या, आम्ही कोर्स पण करून देऊ, तुम्हाला फेक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण देऊन देऊ, त्या कंपन्यांची. तर लगेच मग जेव्हा ते कॉल करतात, तिथे बोलतात, आणि किंवा ते पण नाही केलं तर त्यांना अरे ये कंपनी तो ब्लॅकलिस्टेड आहे, तर लगेच आम्हाला जी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची जी रिपोर्ट येते ती रेडमध्ये येऊन जाते. रेडमध्ये म्हणतात की बाबा यांनी भलते चुकीची कामं केलेली आहेत. तर मग त्या बेसिसवर विदाउट एनिथिंग, विदाउट सेइंग एनिथिंग टू दी एम्प्लॉई, वी कॅन डिरेक्टली डू अ टाटा बाय बाय टू दॅट एम्प्लॉई. तर ते आम्ही करू शकतो. प्लस तुम्ही जर एखाद कंपनी स्किप केली, बाबा मी दाखवतच नाही कारण की मी तिथनं ॲब्स्कॉन्ड केलं होतं, तर बेटर आहे की मी नकोच दाखवायला तो एक्सपिरियन्स. तर तुम्ही जेव्हा तुमचं पॅन कार्ड देतात, कारण की आपल्या सगळ्या सॅलरीज वगैरे त्याला लिंक होतात, मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन्स हे करतात, तर तुमच्या पॅन कार्डवरनं पण लक्षात येतं की तुम्ही जुन्या कोणत्या ऑर्गनायझेशन जॉईन केलेल्या होत्या का. तर त्याच्यामधनं पण आयडिया येऊन जाते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वाल्यांना की बाबा ह्याने तर हा एक्सपिरियन्स दाखवलाच नाही, बट ही वॉज वर्किंग हिअर ऑर शी वॉज वर्किंग ओव्हर हिअर. तर मग मग आम्ही वी गिव्ह अ सेकंड चान्स, म्हणजे आमची ऑर्गनायझेशन त्यांच्याशी बसतो, बोलतो, कारण विचारतो, आणि मग काय ठीक जस्टिफाईड वाटलं देन वी कंटिन्यू विथ दॅट एम्प्लॉई, नाहीतर मग त्यांना अगेन टाटा बाय बाय करतो. हिची ऑर्गनायझेशन तेवढी मी म्हणेल काइंड आहे की ते ऍटलीस्ट सेकंड चान्स देतात विचारायला समोरच्या व्यक्तीला की काय रिझन आहे. मोठ्या कंपन्या बिलकुल या लफड्यात पडत नाही, कारण की त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात, भरपूर एम्प्लॉईज असतात. ते डायरेक्ट सरळ टर्मिनेट म्हणा किंवा ऑफरच देत नाही बेसिकली. ठीक आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की मी फेक एक्सपिरियन्स दाखवून ऍटलीस्ट एंट्री लेवल करून घेईल, पण ती एंट्री पण काही कामाची की जी नंतर जाऊन तुम्हाला एक्झिटच करणार आहे, नंतर जाऊन त्याचा त्रासच होणार आहे. तर अशा गोष्टी नका करू. आणि मी म्हणतो असं नेहमी की मेहनत करून तुम्हाला छोटं जरी भेटलं तरी चालेल, पण खोटं किंवा लबाड बोलून काहीतरी मोठं मिळालं तर त्याचे तुम्हाला कधी ना कधी कॉन्सिक्वेन्सेस भोगावेच लागणार. ठीक आहे, आणि ती नेहमी भीती राहील ना, विचार कर अरे मग असं होऊन गेलं तर, तसं होऊन गेलं तर, माहिती पडून गेलं तर. अवॉइड दॅट. त्याच्यापेक्षा ते सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये तुमचं डोकं घाला तर चांगलं होईल. हा आमचा मत आहे. ठीक आहे, तुम्हाला भरपूरशे लोक, तुमचे मित्र किंवा असे पण काही लोक असतील तुमच्या सर्कलमध्ये ज्यांनी फेक एक्सपिरियन्स लावून ते आता खूप चांगलं करतायत, तर पॉसिबल. पण ऑब्व्हियसली आमचं पहिलं सजेशन तर तेच राहील, इट्स अनइथिकल, इट्स रॉंग, सो अवॉइड इट. जितकं होत असेल नकाच करू प्लीज. त्याच्यापेक्षा काहीतरी 2 चांगल्या गोष्टी शिकून घ्या तेवढ्या टाइम मध्ये, आणि त्याच्या बेसिसवरती तुमच्या हिमतीवरती, तुमच्या स्किलवरती, टॅलेंटवरती नोकरी मिळवा. ट्रू. नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीज. तर ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी बेसिकली म्हणजे मला भरपूरशा लोकांचे असं मेसेजेस किंवा त्या प्रश्न आले आहेत की
दादा अशी कुठली कोडिंग लँग्वेज सांग किंवा असं काहीतरी सांग की ज्याच्यात जॉबच जॉब आहे, गॅरंटी जॉब आहे, किंवा मला असा काही कोर्स सांग की जो मी इंजिनिअरिंग नंतर केला की लगेच मला जॉब भेटून जाईल, लगेच लाईनी लागतील कंपनीच्या घरात पुढे माझ्या, अरे तुम्हाला जॉईन कर, तुम्हाला जॉईन कर. काहीच राहत नाही मित्रांनो. प्लीज हे तुमची जी लाला लँडची दुनिया त्याच्यातनं बाहेर निघा प्लीज. हे सगळं ना गिमिकी आहे तुम्हाला लोकांना फसवण्यासाठी सगळ्या क्लासेसवाल्यांची, की आमच्याकडे हा क्लास करून घ्या तुमचं करिअर बदलून जाईल. असू शकतात काही जेन्युइन, मी अजूनही म्हणतोय जे तुम्हाला जेन्युइन सर्टिफिकेट देत असतील, जसं मी आधी बोललो AWS झालं, माझं ISTQB झालं, ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट, गुगल, त्यांचे जे ऑनलाईन तुम्ही भरून ते म्हणतोय ते सर्टिफिकेशन कामाचे आहेत. पण फला इन्स्टिट्यूटचं नाव आहे आणि त्यांचं की प्रकाश महाजन आमच्या इकडं जावा सर्टिफाईड आहे हा डेव्हलपर, आणि तो तुम्ही घेऊन गेले मोठ्या कंपनीत की बघा फला इन्स्टिट्यूट कडनं मी हे, त्याला काहीच किंमत नाही, ते फाडून फेकतील. ठीक आहे, तर तसं नका करू. ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीज म्हणणार तर AI रिलेटेड ज्या काही आहेत मी मे बी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, कारण की हा खूप वास्ट टॉपिक आहे ऍक्च्युली, त्याच्यात मी इन डेप्थ नाही बोलू शकत, नाही जाऊ शकत. आता मी एक छोटं उदाहरण देते. HR मध्ये पण तुम्ही विचार करा, AI आणि ML बद्दल डिस्कशन चालू आहेत. हाऊ AI आणि ML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे HR मध्ये कसं काय आम्ही यूज करू शकतो, किंवा त्याचा काही ॲडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज काय आहेत. तर रिसेंट मी जेव्हा एका कॉन्फरन्सला गेली मुंबईमध्ये, तेव्हा या टर्मिनॉलॉजीजमध्ये HR बोलत होते अँड आय वॉज कम्प्लिटली शॉक्ड. म्हटलं हे AI आणि ML तर हे कोर इंजिनिअरिंग लोक बोलतात, वाय वी आर टॉकिंग अबाउट दॅट. तर माझ्यासाठी तो एक शॉक होता की फक्त HR फक्त सॅलरी आणि एम्प्लॉई आणि एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी आणि रांगोळी त्याच्यातच नाही राहत. वी डू हॅव द डिस्कशन ऑफ AI अँड ML विच मी आता हळूहळू लर्न करते, शिकते की ते काय आहेत आणि त्याचं यूज काय आणि डिसएडव्हान्टेज काय ॲडव्हान्टेज काय. तर म्हणजे ते एक हे एक्झाम्पल देण्याचं असंच उदाहरण होतं की सगळीकडे ट्रेंड्स चेंज होत राहतात, दरवेळेस ट्रेंड्स चेंज होत राहतात, दरवर्षी दर 6 महिन्याला पण बदलू शकतात. लर्निंग अपस्किल करावंच लागत जाईल. तुमचं असं नाही की मी हे एक गोष्ट शिकून गेलं आणि मी ह्याच्यावरती जात आयुष्य काढून गेलं, असं नाहीच होत. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 3 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षात काही ना काही नवीन गोष्टी येतील, त्या तुम्हाला शिकत राहाव्या लागतील, तरच तुम्ही मार्केटमध्ये स्टँड करू शकाल. आणि AI वरनं मला आठवलं की हा पण एक क्वेश्चन होता की व्हॉट विल बी द इम्पॅक्ट ऑफ AI ऑन IT जॉब्स. AI नक्की इम्पॅक्ट करेल. AIचा म्हणजे हस्तक्षेप म्हणून घ्या. आमचं AI उठून गेले. ओके, सॉरी, रेकॉर्ड केली, खेद, वी आर बॅक. तर असं AI जसं मी बोललो ना, AI काय म्हणतात, AI जरा थोडा वातावरण हालवून देणार, तसंच आमचं AI उठून गेलं होतं. स्नो उठली होती जरा, तिला आता शांत केलं, सेटल डाऊन करून आलं. हा, तर येस, AIचा इम्पॅक्ट तर असणार आहे. पण मी जे म्हणत होतो की AI कम्प्लिटली रिप्लेस करेल का, तर नाही. कारण की काही गोष्टी असतात जे AI नाही करू शकणार. म्हणजे डेव्हलप करणं पण तर कोणी माणूसनेच केलंय ना. जसं तो ऋतिक रोशन म्हणतो ना कोई मिल गया मध्ये, की कॉम्प्युटर ने इंसान को नहीं बनाया, इंसान ने कॉम्प्युटर को बनाया. तसंच आहे AI मेड बाय ह्युमन्स. ठीक आहे, काही गोष्टी असतात लॉजिक, कोऑर्डिनेशन, इंटरॅक्शन, क्लायंटच्या गोष्टींना आन्सर देणं ते AI नाही करणार ना. क्लायंटशी कम्युनिकेट करणं, त्यांचं रिक्वायरमेंट समजून घेणं, त्याच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करणं, तर तिथं मला वाटतं कुठं ना कुठं लिमिटेशन्स आहे. आता जसं ऑटोमेशन इज इन बूम, बट ॲट दी एंड माणसं लागणारच ते ऑटोमेशन रन करायला. ठीक आहे, तर काही येऊ द्यात, म्हणजे पूर्ण रिप्लेस करून टाकेल, आय डोंट थिंक सो. हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे, सो कमिंग टू दी कन्क्लुजन, भरपूरशा गोष्टी डिस्कस केल्यात असं मला वाटतंय. तर काही सुटून गेलं असेल सो वी आर रिअली सॉरी. तुमचे काही प्रश्न असतील ते आन्सर नसतील केले तरी रिअली सॉरी. तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका. मे बी आम्ही किंवा अजून जे काही लोक बघतायत ज्यांना जास्त नॉलेज असेल, आम्ही काही मिस पण केलं असेल ना. वी आर नॉट परफेक्ट. आय एम नॉट सेइंग की आम्ही सगळ्याच गोष्टी एकदम परफेक्ट सांगितल्या, निम्मे इन्फॉर्मेशन दिली आहे. हा, पूर्ण वास्ट आपण कव्हर केलेलं नाहीये. मे बी जे लोक बघतायत, तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही जास्त नॉलेज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. आमच्या जे काही बोललो त्याच्यात काही चुकीचं असेल तेही तुम्ही करेक्ट करून कमेंटमध्ये सांगू शकतात की नाही दादा हे असं नाहीये, असं आहे. सो ऑब्व्हियसली लाईक म्हणजे सगळ्यांचाच फायदा होईल, सगळे लोक ते बघतील, वाचतील. तर तो व्हॉट इज कन्क्लुजन, तुला काय वाटतंय ओव्हरऑल हे सगळ्या डिस्कशनचं मर्म काय आहे? मर्म असं आहे की बाबा IT मध्ये तुम्ही जॉब आरामात करू शकता, फक्त तुमच्यामध्ये ते स्किल, ते इंटरेस्ट आणि त्याची रिलेटेड डिग्री किंवा नॉलेज असणं फार गरजेचं आहे. दॅट इज व्हॉट आय कॅन से.
कारण की माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडे ती डिग्री होती, माझ्याकडे तो इंटरेस्ट होता, माझ्याकडे ते स्किल होते, म्हणून मी नॉन IT मधनं IT मध्ये घुसू शकली. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि हार्डवर्क ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी अचीव करायच्या तर हार्डवर्क करावंच लागेल. तर आय वुड कन्क्लुडेड इन दॅट वे ओनली. ओके, माझ्या साईडने मी हे म्हणेल की IT जॉब्स आर रिअली नाईस. मी बिलकुल पण बॅकबिचिंग नाही करणार. बोथ लव्ह आर 9 to 5 आम्ही 9 to 5 9 to 6 9 to 7 मध्ये खूप खुश आहोत. बिलकुल बी आम्हाला काही आमचे त्रास बिल्स पे होता, माझं घर चालतंय, माझं आणि आम्ही हॅपी आहोत, सगळ्या विशेस फुलफिल करू शकत आहोत, ऑल बिकॉज ऑफ आवर जॉब. आणि त्याच्यासाठी मेहनत पण आहे. म्हणजे मला एका गोष्टीचा खूप राग येतो, तर मी अपफ्रंट आता सांगणार आहे की लोकांना असं वाटतं की अरे IT म्हणजे काय, नुसती मजाच असते तुमची, सॅटर्डे संडे सुट्टी हे ते. आणि कोणाकोणाला सगळं ऑप्शन्स हे करून म्हणा अरे नाही IT मध्ये तर मिळूनच जाईल, लेट मी ट्राय गिव्हिंग गव्हर्नमेंट जॉब्स, लेट मी ट्राय डुईंग दॅट, ते बिझनेस करणे दो. IT मध्ये तर कोणाला लागून जातं. हे लोक जे असतात ना, हे युनिक कॅटेगरी असतात, त्यांना प्रचंड मला राग येतो तशा लोकांचा. म्हणजे मेहनत आहे, जसं तुम्ही म्हणतात ना बिझनेस मध्ये मेहनत असेल कुठले, तसं IT मध्ये येण्यासाठी मेहनत आहे. असंही म्हणजे इक्का दुक्का उठलो आणि उठून गेलो आणि असं नाही होत मित्रांनो, असं नाही होत. जर तसं राहिलं असतं तर कदाचित तुम्ही विचारा फ्रेशर्स लोकांना काय सिच्युएशन आहे ते सांगतील तुम्हाला. आणि जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांनाही विचारा किती मानसिक त्रास असतो. मी हे म्हणत नाही, येस आम्हाला फिजिकली वी आर रिअली मच कम्फर्ट, ठीक आहे, पण त्याचा पण नंतर त्रास होतो. कंबर दुखते, हे होतंय ते होतंय, केस चालले, डार्क सर्कल होत आहेत. तर प्रत्येक गोष्टीची एक कॉस्ट असते. जसं त्याचे प्रोज आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, तसं त्याच्या वाईट गोष्टी पण आहेत. 5 दिवसात एखाद्या व्यक्तीकडनं एवढं काम करून घेतलं जातं, म्हणून त्यांना 2 दिवस सुट्टी दिली जाते, सो दॅट त्यांचं मेंटल स्ट्रेस कमी होईल, त्यांना थोडा रिलॅक्स भेटेल आणि ते नव्याने परत मंडे पासून काम करू शकतील. हाच एक रिझन असतो 2 दिवस सुट्टी द्यायचा, असं मला तरी वाटतं. कारण की खूप काम करून घेतात. तुम्हाला जसं वाटत असेल तर ते 5 डेज मध्ये मेंटली खूप एक्झॉस्ट होऊन जातो. अँड वी आर नॉट कंप्लेनिंग सिनारिओ सांगतोय. म्हणजे जे नॉन IT वाले आहेत ना, त्यांना वाटतं रे यांची ते मज्जाचे एवढा पॅकेज आहे, तेवढा पॅकेज आहे. ते रील बनवतात ना लोक, क्या 9 to 5 कर रहा है, लेफ्ट माय 9 to 5 जॉब फॉर दिस अँड दॅट, त्यांना नाही झेपलं. ॲज सिम्पल एज दॅट. सेन्सलेस वाटतं मला ते बेसिकली. तुम्ही करा. मी बिझनेस किंवा कुठल्याही गोष्टीचा अगेन्स्ट नाही, बट तुम्ही 9 to 5 ला वाईट दाखवून नका करू. हा, तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, मी सोडून दिलं, मी हे करतोय, मग तुम्ही दुसऱ्यांना हे नका म्हणू की अरे तू म्हणजे मला असं वाटतं ना, म्हणजे तुम्ही जर 9 to 5 करता म्हणजे तुम्ही काहीच करत नाहीये, तुम्ही काय करताय लाईफ मध्ये. लोकांना असं एकदम इन्सिक्युरिटीज होतात, यार मी काय करतोय, फक्त 9 to 5 करतोय. आणि लोकांचं दुसऱ्यांचं बघून ते चांगली जॉब सोडून देतात. 9 to 5 करताय, दॅट इज अ रिअली बिग थिंग. कारण की त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहात, खूप काही हेल्थ इम्प्लिकेशन्स होतात, भरपूर स्ट्रेस येतो, भरपूर ज्या पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत त्याच्यात. पण फक्त मी 9 to 5 करतोय असं नका प्लीज कन्सिडर करून. ते पण एक खूप मोठं जॉब आहे, म्हणजे तुम्ही खूप मोठी गोष्ट करताय असं कन्सिडर करून चाला प्लीज. तुम्हाला दुसरं काही करायचं पण असेल ना, तर मी म्हणेल की जॉब सोबत पॅरलली करा. बघा की ते तुम्हाला झेपतंय का, तुमच्याकडनं होतंय का, त्याच्यात तुम्हाला खरंच तेवढा सक्सेस म्हणा किंवा पैसा म्हणा भेटतोय का, आणि त्याच्यानंतर जॉब सोडा. उगाच हातातलं जॉब सोडून द्यायचं आणि काहीतरीच भलतं करत बसायचं. और यू कॅन डू समथिंग लाईक अस. आम्ही 9 to 5 पण करतोय, आम्ही पण सगळं करतोय आणि वी आर एन्जॉयिंग दिस. म्हणजे याच्यात मला कुठल्याच प्रकारचं प्रेशर नाहीये. डोंट से दॅट की तुम्हाला झेपणार नाही किंवा तुम्हाला झेपू शकणार नाही. ट्राय तर करा, झेपेल. आम्हाला पण वाटायचं झेपणार नाही, स्पेसिफिकली स्नोई झाल्यावर वाटलं होतं की झेपणार नाही, पण झेपतंय. हेक्टिक होतंय पण झेपतंय. करायची इच्छा असेल, व्हेन देर इज अ विल देर इज अ वे. हा आय थिंक टेक अवे असेल आजचा, की वेन देर इज अ विल देर इज अ वे. मग ते जॉब असेल, बिझनेस असेल, काही असेल, फॅमिली असेल, रिलेशनशिप असतील, कुठली गोष्ट असेल आयुष्यात, तुम्हाला जर खरंच करायची इच्छा आहे तर तुम्हाला मार्ग भेटेल आणि भेटेलच. सो ऑन दॅट नोट लेट्स रॅप अप दिस पॉडकास्ट. प्रियंका प्रकाश आमने सामने, 4था एपिसोड. 5वा एपिसोड तुम्हाला काय कुठल्या टॉपिक वरती बघायला आवडेल ते पण कमेंट करून नक्की सांगा. वेट लॉस वर सांगा नक्की, सो दॅट वी विल गेट मोटिवेटेड टू स्टार्ट आवर वेट लॉस जर्नी अगेन. रिस्टार्ट करू. ठीक आहे. तर काही प्रश्न असतील कमेंट करा. तुम्हाला जे काही वाटलं असेल ते सांगून जा. आणि तुम्हाला खरंच जर आमचं काम आवडत असेल तर डू सबस्क्राईब इफ यू वॉन्ट. बाकी भेटू आपण पुढच्या पॉडकास्टला. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. लव्ह यू लॉट अँड ऑल द बेस्ट, ऑल द फ्रेशर्स, ऑल दी एक्सपिरियन्स पीपल. मी चालली बाय. तू चालली बाय. पण मला तुमच्याशी 1 to 1 बोलायचं आहे. तुम्ही जे बघतायत शेवटपर्यंत, तुम्ही जर शेवटपर्यंत बघतायत ना, सो आय कॅन से दॅट की तुम्हाला खरंच
खूप आतुरतेने किंवा खूप जिद्दीने खूप मेहनतीने तुम्ही जॉबसाठी हातपाय मारतायत, प्रयत्न करतायत. आय नो, मी तुमचं दुःख समजू शकतो, तुमचं मेहनत जी आहे, तुमचं फ्रस्ट्रेशन जे आहे जॉब ना मिळण्याचं, ते मी सगळं समजू शकतो. मी फक्त एवढं सांगेल की प्लीज प्लीज हिंमत नका हारू. वेळ लागेल पण होईल, सगळं चांगलं होईल. देवावरती विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. एके दिवशी तुमचे जे काही स्वप्न असतील ते सगळे नक्की पूर्ण होतीलच. फक्त मेहनत सुरू ठेवा. ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या पॉडकास्टला. बाय बाय.